ओके, पहा आपण लास्ट इकडे लक्ष 3 पिरियड पासून सिंपल पेंडुलम डिस्कस करून राहिलो. त्याची थिअरी फक्त आपण एका पिरियडमध्ये घेतली आणि बरोबर आहे, आणि 2 पिरियड आपले डिस्कशनवर गेलेत. तर आजचाही पिरियड अशाच तऱ्हेचं डिस्कशन आहे सिंपल पेंडुलमवर. सर्वांचं पूर्ण लक्ष माझ्या बोलण्याकडे. आज काय करणार आहोत आपण, नीट लक्ष द्या इकडे. सिंपल पेंडुलमचा पिरियड तुम्हाला माहित आहे t = 2π×√L/J. पण ना डोळ्यासमोर डायग्राम पाहिजे की हा रिजिड सपोर्ट आहे, त्याला हा सिंपल पेंडुलम अटॅच केलेला आहे. ओके, आणि कालपर्यंत आपण इफेक्ट ऑन पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम ड्यू टू व्हेरिएशन ऑफ लेंथ, इफेक्ट ऑफ पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम ड्यू टू व्हेरिएशन ऑफ जी वगैरे असं डिस्कशन आपण केलं होतं. पण आपण जी बद्दल जास्त काही डिस्कशन केलेलं होतं. पहा लक्ष द्या इकडे, लक्ष माझ्याकडे पूर्ण पाहिजे. ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर आपण घेतला नाही, पण तुमचा 10th पर्यंत ग्रॅव्हिटेशन झालेला आहे आणि हा आहे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी. ओके, आता लक्ष द्या. ऑन एनी प्लॅनेट तुम्ही डोळ्यासमोर काय घ्यायचं बघा. हा एक प्लॅनेट आहे, या प्लॅनेटचं मास आपण त्या प्लॅनेटच्या सेंटरला कॉन्सन्ट्रेटेड आहे असं इमॅजिन करत आहोत, आणि या प्लॅनेटची रेडियस जी आहे ती r आहे. तुम्हाला ऑन द सरफेस ऑफ प्लॅनेट ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढायचं आहे. ऑन द सरफेस ऑफ प्लॅनेट पहा, लक्ष द्या. ग्रॅव्हिटेशन मधला प्रॉब्लेम आहे, पण इथे जी आल्यामुळे तुम्हाला हा जी बरोबर काढता आला पाहिजे. ऑन द सरफेस ऑफ प्लॅनेट आपल्याला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढायची. पहा 3-4 फॉर्म्युले मी तुम्हाला सांगतो, इथे बरोबर समजण्याचा प्रयत्न करा. ओके, हा मी r काढून टाकतो, इकडे घेतो. ऑन द सरफेस ऑफ एनी प्लॅनेट ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी इज गिव्हन बाय, कोण सांगेल फॉर्म्युला? gm/r². बरोबर आहे. सो ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी gm/r². पहा आता लक्ष द्या. समजा अर्थ असेल तर m अर्थचं मास, अर्थची रेडियस. ज्युपिटर असेल तर m ज्युपिटरचं मास, ज्युपिटरची रेडियस. मून जर असेल तर m मूनचं मास, r मूनची रेडियस. तुम्हाला जी वेगवेगळ्या प्लॅनेटवरचा काढता. कॉन्स्टंट काय असेल? कॅपिटल जी. तुम्हाला म्हटलं असेल की जी आहे 1 ऑन द अर्थ, बरोबर आहे, आणि नंतर जी आहे याला लिहिलं आपण G2, आणि G2 आहे ऑन मून, आणि तुम्हाला या दोघांचा रेशो काढायचा आहे. तर कॅपिटल जी तर कॉन्स्टंट आहे, जी m सोबत कसा आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणून तुम्ही काय करणार? m1/m2. m1 काय असेल? मास ऑफ अर्थ. m2 काय असेल? मास ऑफ मून. r सोबत रिलेशन इनवर्स आहे, पण त्याचा स्क्वेअर आहे. इथे काय करणार? r2/r1, बरोबर आहे, त्याचा स्क्वेअर. r1 काय असेल? रेडियस ऑफ अर्थ. r2 काय असेल? रेडियस ऑफ मून. तुम्हाला g1/g2 काढता येईल. पण तुम्हाला म्हटलं की अर्थवर आणि मूनवर पिरियडचा रेशो काढा फॉर गिव्हन पेंडुलम. तर पिरियड किती आहे? t = 2π×√L/J. गिव्हन पेंडुलमसाठी L कॉन्स्टंट आहे, 2π कॉन्स्टंट आहे, म्हणून तुम्हाला t1/t2 बरोबर काय काढता येईल? इथे g2/g1, आणि इथे जो g2/g1 येईल हे समजा काहीतरी आलं, हे आलं काहीतरी 1/4. इथे काय करणार? 4/1. व्हॉट एव्हर इट मे बी. 1/4 येते असं नाही म्हणणं माझं. ओके, म्हणून तुम्हाला वेगवेगळ्या प्लॅनेटसाठी कशाचा रेशो काढायचा? जीचा रेशो काढायचा, बरोबर आहे. तो कशावर डिपेंड असेल? मास आणि त्या प्लॅनेटच्या रेडियसवर. तुम्हाला दोन्ही प्लॅनेटचे मास दिले असतील एकमेकाच्या फॉर्ममध्ये. तसं तुम्हाला इथे काय म्हटलं जाणार की मूनचं जे मास आहे, अर्थचं मास मूनच्या मासच्या 1/81 टाइम्स आहे, 1/80 टाइम्स आहे. अर्थची रेडियस मूनच्या रेडियसच्या किती टाइम्स आहे हे दिलेलं असेल, बरोबर आहे. समजलं का? कोण मोठा आहे, मून की अर्थ? अर्थ मोठे आहे, बरोबर आहे. पण मूनचा मास जर m असेल तर अर्थचा मास काहीतरी टाइम्स m, बरोबर आहे. मूनची रेडियस जर r असेल तर अर्थची रेडियस मूनच्या रेडियसच्या कितीतरी टाइम्स किंवा त्याच्या उलटं दिलेलं असणार. ते तुम्हाला इथे वापरायचं आहे, त्यावरून तुम्हाला रेशो काढायचा आहे. समजलं का? 2 वेगवेगळ्या प्लॅनेटसाठी जर तुम्हाला फॉर्म्युला विचारला कशाचा? पिरियडचा, तर तुम्ही त्या प्लॅनेटसाठी काय काढा? जी काढा. जीचा रेशो काढा. एका प्लॅनेटवरचा पिरियड दिला असेल दुसऱ्या प्लॅनेटवरचा पिरियड काढता येईल, दुसऱ्यावरचा दिला असेल तर पहिल्यावरचा काढता येईल. कोणत्या एका प्लॅनेटला 1 ने सबस्क्रिप्ट करा, दुसऱ्या प्लॅनेटला 2 ने सबस्क्रिप्ट करा. जनरली अर्थ असेल तर 1 लावा, मून आणि अदर प्लॅनेट असतील तर 2 लावा. g1/g2 काढा किंवा g2/g1 काढा, ती इथे वापरा. नाहीतरी आपल्याला समजा g2/g1चं काम पडत असेल तर डायरेक्टली g2/g1 काढा. समजलं? आपण जनरली आपल्याला जे दिलेलं असते त्याला आपण 1 ने इंडिकेट करतो, आणि जे माहीत नसते त्याला आपण 2 ने इंडिकेट करतो. आपल्याला इथे असेल त्याला असतं t2/g1
T1 इक्वल टू G1 अपॉन G2. तो काही विषय नाही आहे खास, समजलं का? ओके. तर हे झालं व्हॅरिएशन ऑफ पिरियड ऑन डिफरंट प्लॅनेट्स. मूनवरून तो जो आहे सिंपल पेंडुलम अर्थवर आणला, अर्थवरून मूनवर नेला, अर्थवरून दुसऱ्या प्लॅनेटवर नेला, पिरियडचा रेशो तुम्हाला काढता येईल किंवा एक पिरियड दिला असेल तर दुसरा पिरियड अशा तऱ्हेनं काढता येईल. समजलं का? इथे कशाचा रोल आला? जीचा. ऑन द सरफेस ऑफ एनी प्लॅनेट, बरोबर आहे. ऑन एनी प्लॅनेट म्हणजे ऑन सरफेस ऑफ एनी प्लॅनेट, कोणत्याही प्लॅनेटच्या सरफेसवर जीचा फॉर्म्युला असतो GM अपॉन R². त्याचा तिकडे उपयोग तुम्हाला करता आला पाहिजे. जमेल का? ओके. आता पहा ऑन गिव्हन प्लॅनेट. आता एकच प्लॅनेट आहे पण त्या प्लॅनेटवर वेगवेगळ्या ठिकाणी जी कसा काढता येईल. ऑन गिव्हन प्लॅनेट. गिव्हन प्लॅनेट म्हणजे फॉर एक्झाम्पल अर्थ आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी जी काढता आला पाहिजे. आता नीट लक्ष द्या मी काय सांगतो. तुम्ही जर डायग्राम लक्षात ठेवाल तर फॉर्म्युले लक्षात राहतील. वेगवेगळे फॉर्म्युले तुम्ही ब्लाइंडली विदाउट डायग्राम लक्षात ठेवाल तर काही कामाचे नाही ते फॉर्म्युले लक्षात ठेवलेले. पहा सपोज ही आहे अर्थ, बरोबर आहे. हा झाला अर्थचा सेंटर. अर्थ किंवा कुठलाही प्लॅनेट आणि त्याचा मास त्या प्लॅनेटच्या सेंटरला कॉन्सन्ट्रेट झालेला आहे. ही त्या प्लॅनेटची काय झाली? रेडियस. ऑन द सरफेस ऑफ प्लॅनेट तुम्हाला जी माहिती आहे, G इक्वल टू आताच लिहिलं होतं आपण GM अपॉन R². ठीक आहे. आता पहा जर तुम्ही त्या प्लॅनेटवर याच इतक्या हाईटला वर गेलात, वर तुम्ही राईज झालात, किती हाईट पर्यंत पोहोचलात? याच इतक्या हाईट पर्यंत. फक्त फरक काय पडेल माहिती आहे? इथला जो G आहे तो दाखवायचा GH नी. GH म्हणजे G ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट हाईट H. फक्त हे अंतर घ्यायचं टोटल. जिथे R होतं तिथे अंतर किती झालं आता? R+H. तर हा GM काय होणार? GM अपॉन इथे R+H ब्रॅकेटचा स्क्वेअर. समजलं का? ओके. आता आणखी इथे या दोघांमधलं रिलेशन असं डेव्हलप करता येते. तर GH इक्वल टू G इंटू R अपॉन R+H ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर. यांचा जर तुम्ही रेशो घेतला बघा ना, यांचा रेशो घेतला तर काय होणार? इथे करून पहा तुम्ही. GH अपॉन G इक्वल टू हा पहिले लिहिला किती? GM अपॉन R+H ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि G ने डिवाइड करायचं, त्याच्या रेसिप्रोकलनी मल्टिप्लाय करायचं. R² अपॉन GM. GM झाला कॅन्सल. सो GH इक्वल टू हा G घेतला इकडे G इंटू इथे काय राहिलं? R. खाली काय राहिलं? R+H. आणि दोघांचंही काय आहे? स्क्वेअर. समजलं का? पण या फॉर्म्युल्यामध्ये कुठल्याही प्रकारचं अप्रॉक्सिमेशन नाही. पण तुम्हाला काय करतील माहिती आहे? काय विचारतील तुम्हाला? ऍक्सलरेशन ऐका बरोबर आहे. तुम्हाला ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढायची आहे. तर फाइंड GH ॲट हाईट इक्वल टू R. सरफेस पासून R इतक्या अंतरावर. R काय? अर्थची रेडियस. पण अर्थच्या सरफेसवर नाही, सरफेस पासून R इतक्या उंचीवर तुम्हाला म्हटलं असेल G काढा. तर काय करता येणार तुम्हाला इथे? GH इक्वल टू J इंटू वरता R, खाली H किती आहे? R. म्हणजे किती होणार? ट्वाइस R आणि त्याचा स्क्वेअर. R कॅन्सल. म्हणजे काय मिळेल? G/4. बरोबर आहे. म्हणून अर्थच्या सरफेसवरून तुम्ही वर गेलात किती अंतरावर? जेवढी अर्थची रेडियस आहे तेवढाच वर गेला तुम्हाला G काढता येणार. आता मग H किती विचारू द्या तुम्हाला. H म्हणतील R/2 तरी तुम्हाला GH काढता येणार. H म्हणतील तुम्हाला H इक्वल टू ट्वाइस R तरी G काढता येणार. H इक्वल टू R/4 तरी G काढता येणार. समजलं का? म्हणून अर्थवरचा जो G आहे त्याला तुम्ही G1 म्हणू शकता आणि GH जो आहे त्याला तुम्ही G2 म्हणू शकता. तुम्हाला G2 अपॉन G1 किंवा G1 अपॉन G2 काढता येईल. समजत आहे का मी काय म्हटलं? ओके. म्हणजे याला जर आपण पुढे एक्सटेंड केलं तुम्हाला काय मिळालं? GH इक्वल टू G/4. पण सरफेसवर याच इतक्या हाईटला जो आहे तो झाला G2, सरफेसवर जो आहे तो झाला G1/4. म्हणून तुम्हाला यावरून काय करता येणार? G2 अपॉन G1. आणि याचा यूज कुठे करता येणार? टीचा फॉर्म्युला पहा ना. टीचा फॉर्म्युला T इक्वल टू 2π इंटू अंडर रूट मध्ये L/G. म्हणून तुम्हाला काय करता येणार? T2 अपॉन T1 इक्वल टू अंडर रूट मध्ये G1 अपॉन G2. हा G1 अपॉन G2, G2 अपॉन G1 जेवढाही मिळाला तिथे वापरा. समजत आहे का? म्हणजे तुम्हाला काय करतील की सुरुवातीला सिंपल पेंडुलम कुठे ठेवलेला आहे? अर्थच्या सरफेसवर. नंतर तो सिंपल पेंडुलम H इतक्या हाईटला नेला. H मे बी R, H मे बी R/2, H मे बी R/3, H मे बी ट्वाइस R, H मे बी 10R. किती असू द्या H. तुम्हाला काय करता येईल? सरफेसवरचा G आणि H इतक्या हाईटवरचा G यांच्यामधलं रिलेशन काढता येईल. बरोबर आहे. आणि सरफेसवरचा G जो आहे त्याला G1 म्हणायचं आणि H इतक्या हाईटवरचा G जो आहे त्याला G2 म्हणायचं आणि त्यावरून G1 अपॉन G2 किंवा G2 अपॉन G1 जे काही आपल्याला रिक्वायरमेंट आहे ते काढायचं आणि तो त्या फॉर्म्युल्यामध्ये इथे वापरायचा. तुम्हाला एक T माहिती असेल दुसरा T काढता येईल. सरफेसवरचा T माहिती आहे T1, तुम्हाला H इतक्या हाईटवरचा T काढता येईल.
समजत आहे का? समजलं का? मग सिंपल पेंडुलमला आरच्या सरफेसवरून उंच नेलं असेल, आरच्या सरफेसवरचा पिरियड दिला तर उंचीवरचा पिरियड काढता येईल ना? काय काढणार? आरच्या सरफेसवरचा जी किती आहे जी, आणि उंचीवरचा जी किती आहे जी एच, आणि त्यांच्यामध्ये रिलेशन काय? जी एच इक्वल टू जी इंटू आर अपॉन आर प्लस एच. आणि तुम्हाला काय दिला असेल? एच इन टर्म्स ऑफ आर. एच बरोबर r/2 r/3 r/4 ट्वाइस आर थ्राइस आर 10r एटसेट्रा. बरोबर आहे? समजत आहे? तर त्यावरून तुम्हाला पिरियडचा रेशो काढता येईल. काय करायचं मी तुम्हाला सांगितलं. आता आणखी एक पहा. हा फॉर्म्युला तुम्हाला तेव्हा वापरायचा आहे जेव्हा एच इन कंपॅरिझन विथ आर दिला असेल. बरोबर आहे? म्हणजे आरची रेडियस किती असते? आर इक्वल टू 6400 किलोमीटर आणि हाईट दिली असेल 3200 किलोमीटर. म्हणजेच हाईट किती? r/2. कधी कधी ना नंबर सोडून द्यायचे असतात. 3200 ला तुम्ही काय लिहू शकता? r/2. हो की नाही? याच्यापेक्षा अर्धी हाईट करता येणार, याच्यापेक्षा हाफ केलं तर काय येणार? 1600. म्हणजे इथे याच बरोबर किती झाला? r/2. इथे याच बरोबर किती झाला? r/4. हो की नाही? है ना? आणि यावरून तुम्हाला काय करता येणार? जी एच काढता येणार. ठीक आहे. पण इथे एच जो आहे तो व्हेरी स्मॉल नाही आहे. पण कधी कधी काय असते की हाईट तुम्ही थोडीशी हाईट बदलवली. हाईट काय केली तुम्ही? 100 किलोमीटर वर नेलं. 100 किलोमीटर इज व्हेरी व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर टू कॅपिटल आर. कॅपिटल आर किती आहे? 6400 किलोमीटर. आणि या सिंपल विंडोला वर नेलं किती? 50 किलोमीटर वर नेलं, 100 किलोमीटर वर नेलं, है ना? तुम्हाला म्हटलं असेल न्यू पिरियड काढा. तर न्यू जी काढताना हा फॉर्म्युला नाही वापरायचा. तर वेन एच इज व्हेरी व्हेरी लेस दॅन आर तुम्हाला काय करता येईल? आता कधी पण वापरता येतो. अँड इथे जी एच इक्वल टू बायनोमियल एक्सपान्शन जर वापरलं तर जी इंटू 1 मायनस ट्वाइस एच अपॉन आर. काय? जी इंटू 1 मायनस ट्वाइस एच अपॉन आर. हा कसाला तुम्हाला सांगतो. बरोबर आहे? आणि हा फॉर्म्युला केव्हा वापरायचा? इफ एच इज व्हेरी व्हेरी लेस दॅन आर. आर खूप मोठा आहे, एच थोडासा बदलला, 10 किलोमीटर 20 किलोमीटर 50 किलोमीटरनी हाईट बदलली तर हा फॉर्म्युला वापरायचा. हे काय येत आहे मध्येच? ठीक आहे. तर हा फॉर्म्युला आला कसं ते तुम्हाला सांगतो. यावरूनच आला बघा. इथे याच्याकडे लक्ष द्या. जी एच इक्वल टू जी इंटू, बरोबर आहे, हा आर प्लस एच मी लिहिला वर ना आर लिहिला खाली. असं जर केलं तर 2च्या जागी -2 करा. आता आर नी डिवाइड करा. सो जी एच इक्वल टू जी r/r काय असणार? 1 मायनस काय होणार? h/r. पॉवर किती? -2. आता बघा तुम्हाला बायनोमियल एक्सपान्शन वापरताना पहिली टर्म 1 पाहिजे, नंतर प्लस किंवा मायनस पाहिजे. इथे मायनस आहे. वरची टर्म लहान पाहिजे, खालची टर्म मोठी पाहिजे. हाईट कमी आहे 50 किलोमीटर 100 किलोमीटर, आर जास्त आहे 6400 किलोमीटर, म्हणजे क्रायटेरियामध्ये बसते. असं असेल तर हा पॉवर उचलायचा इथला, यानी इथे मल्टिप्लाय करून टाकायचं. इथे जर यांनी मल्टिप्लाय केलं तर काय होणार? सो इथे प्लस पाहिजे होतं. सो जी एच इक्वल टू काय होणार? जी इंटू 1, हा -2 इकडे घेतला, मायनस ट्वाइस एच अपॉन आर. असा हा फॉर्म्युला आलेला आहे. सो रिलेशन बिटवीन जी एच अँड जी. समजलं का तुम्हाला? हाईट वरचे तुम्हाला 3 फॉर्म्युले सांगितले. बरोबर आहे? जर एखादा सिंपल पेंडुलम एच इतक्या हाईटला नेला तर तिथला जी किती असणार? जीएम अपॉन आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर. हा तर यावरूनच आला. इथे आर आहे, इथे अंतर आर होतं म्हणून आर घेतलं, इथे अंतर किती झालं? आर प्लस एच, म्हणून आरच्या जागी आर प्लस एच घेतलं. दुसरा फॉर्म्युला रिलेशन बिटवीन जी अँड जी एच, तो काय मिळाला? जी एच इक्वल टू जी इंटू आर अपॉन आर प्लस एच ब्रॅकेट स्क्वेअर मिळाला. बरोबर आहे? हा या फॉर्म्युल्यामध्ये कुठलंही अप्रॉक्सिमेशन नाही. हा तुम्हाला कुठेही वापरता येईल. ओके. आणि जर का आणखी सांगितलं, जर का एच इज व्हेरी व्हेरी लेस दॅन आर असेल तर जी आणि जी एच मध्ये रिलेशन काय मिळेल? जी एच इक्वल टू जी इंटू 1 मायनस ट्वाइस एच अपॉन आर. त्याचा उपयोग काय? या डिस्कशनचा उपयोग काय? सरफेस वरचा जो जी असेल त्याला G1 घ्यायचं, एच इतक्या हाईट वरचा जो जी असेल त्याला G2 घ्यायचं, आणि टीचा फॉर्म्युला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट जी. सो T2 अपॉन T1 आणि रूट मध्ये G1 अपॉन G2 वगैरे वगैरे. त्यामध्ये तो G1 अपॉन G2 काढायचा, G2 अपॉन G1 काढायचा, ठेवायचा. T1 माहित असेल T2 काढता येतो, T2 माहित असेल T1 काढता येणार. जमेल? ओके. आता बघा, समजा सिंपल पेंडुलमला तुम्ही माइन्स मध्ये नेलं, माइन्स मध्ये या डेप्थ डी इथे नेलं, आणि याची डेप्थ किती आहे? डी आहे. डी इतक्या डेप्थ मध्ये आतमध्ये अर्च्या आतमध्ये, तर इथला फॉर्म्युला असतो जी डी इक्वल टू जी इंटू 1 मायनस डी बाय आर. किती? जी डी इक्वल टू जी इंटू 1 मायनस
डी बाय आर, अर्चच्या आतमध्ये डेप्थला नेलं. किती डेप्थला नेलं? डी. डेप्थ कुठून मोजायची? सरफेस पासून. खोली आपण सरफेस पासून मोजतो ना, विहीर आहे त्याची डेप्थ मोजायची आहे, तर आपण सरफेस पासून मोजणार ना. अशा वेळेस हा फॉर्म्युला वापरायचा. हा फॉर्म्युला कसा आला याच्यामध्ये डिटेलमध्ये काही आपल्याला जायचं नाही. सरफेस वरचा जी असेल त्याला काय म्हणायचं? G1. डेप्थ मधला जो GD आहे त्याला काय म्हणायचं? G2. बरोबर आहे. G1 अपॉन G2, G2 अपॉन G1 काढता येणार. तुम्हाला दिलं असेल डेप्थ. डेप्थ किती असेल? D इक्वल टू R/2, D इक्वल टू R/3. D इक्वल टू R जर म्हटलं तर सेंटरला पोहोचणार. बरोबर आहे. आणि जर का तुम्ही लक्ष द्या, जर का तुम्ही अर्चच्या डेप्थ मध्ये पण कुठे पोहोचले? अर्चच्या सेंटरला पोहोचले तर डेप्थ किती होणार? डेप्थ किती होणार? R. R/R लिहिलं तर काय लिहिता येणार? 1. 1 - 1 0. अर्चच्या सेंटरला G किती असतो? 0. जिथे G 0 असेल T इक्वल टू 2π × √L/G. G जर 0 झाला तर पिरियड काय होणार? इन्फिनिटी. पिरियड इन्फिनिटी होणार म्हणजे त्याला एक ऑसिलेशन पूर्ण करायला इन्फानाइट टाइम लागेल, म्हणजे तो हलणारच नाही. बरोबर आहे. सो सिंपल पेंडुलम डू नॉट ऑसिलेट. तो ऑसिलेट होणार नाही. कुठे? अर्चच्या सेंटरला नेला तर. म्हणून सिंपल पेंडुलम वाला क्लॉक जो आहे अर्चच्या सेंटरला काम करणार नाही, कारण तिथे G 0 होतो. सॅटेलाइट मध्ये G 0 असतो, इफेक्टिव्ह G, तिथेही तो सिंपल पेंडुलम काम करत नाही. तुम्हाला सर्व ठिकाणचे G समजले का? अर्चच्या सरफेसवरचा G सांगा किती? Gm/r². वेगवेगळ्या प्लॅनेटवर वेगवेगळा काढता येईल. बरोबर आहे. याची इतक्या हाईट वरचा G Gm/r+h². इथे फक्त तुम्हाला G मिळेल. बरोबर आहे. तो इन टर्म्स ऑफ GH मिळेल. G आणि GH मध्ये रिलेशन GH इक्वल टू G × R/r+h². हा केव्हा वापरायचा? जेव्हा H R च्या कंपॅरिझन मध्ये असेल. H इक्वल टू R/2, R/3, twice R, thrice R, तेव्हा वापरायचा. पण H अत्यंत कमी असेल ॲज कम्पेअर टू R. अर्ची रेडियस खूप जास्त आहे पण हाईट जी आहे ती अत्यंत कमी असेल, 20 किलोमीटर, 100 किलोमीटर, त्यावेळेस हा वापरायचा. GH इक्वल टू G × 1 - twice H/R. बरोबर आहे. हा कधीही वापरता येत नाही. हा तेव्हाच वापरता येतो जेव्हा H इज व्हेरी व्हेरी लेस दॅन R असेल. बरोबर आहे. नंतर चाललो आपण अर्चच्या आतमध्ये. अर्चच्या आतमध्ये गेले तर अर्चच्या आतमध्ये खोलवर तुम्ही चाललात ॲट डेप्थ D आणि ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला GD इक्वल टू G × 1 - D/R. आणि तुम्ही जर आतमध्ये जाताना अर्चच्या सेंटरला पोहोचले तर डेप्थ किती होणार? अर्चच्या सेंटरला पोहोचले तर डेप्थ बरोबर किती होणार? R. डेप्थ जर R झाली तर R/R 1 - 1 0. म्हणून GD काय होणार? 0. सो GD ॲट द सेंटर ऑफ अर्थ काय होतो? 0. G जर 0 झाला तर पिरियड किती होणार? इन्फानाइट. इन्फानाइट म्हणजे एक ऑसिलेशन पूर्ण करायला इन्फानाइट टाइम लागून राहिला, म्हणजे तो सिंपल पेंडुलम ऑसिलेट होत नाही. सो इट डू नॉट ऑसिलेट. बरोबर आहे. म्हणून पेंडुलम जो आहे तो ऑसिलेट होणार नाही. कुठे? ॲट दी सेंटर ऑफ अर्थ. आणखी तुम्हाला सांगितलं सॅटेलाइट मध्ये G काय असतो? 0. इफेक्टिव्ह G 0 असतो. आणि जिथे G 0 होणार पिरियड काय होणार? इन्फिनिटी. पिरियड जर इन्फिनिटी झाला तर फ्रिक्वेन्सी काय होणार? 0. फ्रिक्वेन्सी 0 म्हणजे ऑसिलेट होत नाही. पिरियड इन्फिनिटी म्हणजे ऑसिलेट होत नाही. समजलं का? काही प्रॉब्लेम? तर अशा ठिकाणी तुम्हाला काय काढता आला पाहिजे? G काढता आला पाहिजे. G जर काढता आला तुम्हाला पिरियडचे प्रॉब्लेम सोडवता येतील. ठीक आहे. आता बघा आणखी काही रिलेशन. आता बघा पिरियडचा फॉर्म्युला काय लिहिला आपण? T इक्वल टू 2π × √L/G. फक्त G चा विचार केला तर पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू G⁻⁻⁻² म्हणून तुम्हाला ΔT/T बरोबर काय मिळेल? -1/2 टाइम्स ΔG/G. समजते काय लिहिलं? समजलं का काय लिहिलं? पिरियडचा फॉर्म्युला T इक्वल टू 2π × √L/G आणि L सोबत नाही, फक्त आपण G चा विचार करू. सो T इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू G⁻⁻⁻1/2. सो ΔT/T इक्वल टू -1/2 टाइम्स ΔG/G. पण तुम्हाला माहिती आहे याला लिमिटेशन आहे. बरोबर आहे. तर ओनली अप टू 7%. चेंज जर 7% असेल G मधला तिथपर्यंतच हा वापरायचा असतो. हा कुठेही वापरता येत नाही. नाही तर मग सिंपल पेंडुलमला नेलं R इतक्या हाईटला अर्चच्या सरफेस पासून, तिथे होतो G/4. हे वापराल तर नाही चालत. बरोबर आहे. स्मॉल चेंजेस असतील G मध्ये अप टू 7% तरच हे वापरता येते. आता ΔG/G तुम्हाला काढता आलं पाहिजे. आता बघा हाईट जर बदलत असेल, बरोबर आहे, विथ हाईट जर बदलत असेल तर तुम्हाला काय करता येते? GH इक्वल टू G × 1 - twice H/R. ओके नाही? यालाच काय करा बघा, GH इक्वल टू G
मायनस जी इंटू ट्वाइस एच अपॉन आर. हा जी इकडे घेतला किंवा काय करा याला इकडे घेऊन टाकू, हा इकडे घेऊन टाकू. सो जी मायनस जी एच काय वाचून राहिला तो बघा हा जी एच इकडे घेतला कारण जी जास्त आहे जी एच कमी आहे. जी मधून जी एच काय केला मायनस. काहींना हे समजत नाही. इकडे बघा हा जो जी एच आहे राईट कडे घेतला त्यामुळे ही पूर्ण टर्म घेतली लेफ्ट कडे. ही काय येणार जी इंटू ट्वाइस एच अपॉन आर. जी मायनस जी एच लाच काय लिहिता येणार डेल्टा जी अपॉन हा झाला डेल्टा जी. सो डेल्टा जी इक्वल टू काय लिहिता येणार जी इंटू ट्वाइस एच अपॉन आर. पण आपल्याला काम कशाचं आहे डेल्टा जी अपॉन जी बरोबर काय लिहिता येणार ट्वाइस एच अपॉन आर. आणि अगोदर हाच फॉर्म्युला कोणता फॉर्म्युला देअरफॉर आपण काय लिहिलं होतं डेल्टा टी अपॉन टी इक्वल टू 1/2 टाइम्स डेल्टा जी अपॉन जी. देअरफॉर डेल्टा टी अपॉन टी इक्वल टू 1/2 टाइम्स डेल्टा जी अपॉन जी किती आहे ट्वाइस एच अपॉन आर. 2 झाला कॅन्सल. सो डेल्टा टी अपॉन टी इक्वल टू एच बाय आर. बरोबर आहे. तुम्हाला विचारला फ्रॅक्शनल चेंज इन टाइम पिरियड. टाइम पिरियड मध्ये किती चेंज होणार. ओरिजिनल टाइम पिरियड आहे टी. डेल्टा टी झाला सिंपल पेंडुलमच्या पिरियड मधला चेंज. अर्ची रेडियस आहे आर आणि तुम्ही त्याला नेला एच इतक्या हाईटला. पण एच कसा पाहिजे व्हेरी व्हेरी लेस दॅन आर. बरोबर. तुम्हाला म्हटलं की एच आहे 32 किलोमीटर. म्हणजे तुम्ही काय केलं एक सिंपल पेंडुलम होता तो होता सुरुवातीला लक्ष द्या बरोबर तो होता सेकंड्स पेंडुलम होता. म्हणजे त्याचा T1 किती होता 2 सेकंड. त्याला काय केलं हाईटला नेलं. किती हाईटला नेलं समजा त्याला नेलं 64 किलोमीटर. सॉरी कितीला नेलं 64 किलोमीटर इतक्या हाईटवर नेलं. तुम्हाला म्हणतील की त्याचा पिरियड कितीने बदलेल ते काढा. मग पिरियड कितीने बदले तर डेल्टा टी अपॉन टीचा फॉर्म्युला काय लिहिला आपण एच अपॉन आर. आता बरोबर पहा डेल्टा टी अपॉन टी. टी म्हणजे ओरिजिनल पिरियड. एच किती वर नेलं 64 किलोमीटर. अर्ची रेडियस किती असते 6400 किलोमीटर. हे किलोमीटर आणि हे किलोमीटर किलोमीटर कॅन्सल. सो डेल्टा टी अपॉन टी इक्वल टू काय मिळेल 1/100. हा टी इकडे घ्या. सो डेल्टा टी टी बाय 100 म्हणून तुम्हाला काय मिळेल डेल्टा टी इक्वल टू टी बाय 100. टी किती आहे 2 सेकंड. तर नवीन कितीने बदलेल 2/100. 2/100 म्हणजे 0.02. समजते का. तर पटकन सोडवता येणार. जास्त डिटेलमध्ये जायची तुम्हाला गरज नाही भासणार जर तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात राहिला तर. आणि पर्सेंटेज चेंज विचारला तर 100 मल्टिप्लाय करून टाक. जमेल का. परत एकदा सांगतो पहा बोर्डवर. टीचा फॉर्म्युला 2 पाय इंटू अंडर रूट एल बाय जी. सो टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी रेश पॉवर -1/2 म्हणजे इनवर्सली प्रोपोर्शनल टू रूट जी. सो डेल्टा टी अपॉन टी -1/2 टाइम्स डेल्टा जी अपॉन जी. ओके. पण अप्रॉक्सिमेशन आहे ओनली अप टू 7% चेंज पर्यंत वापरता येणार. हाईट नुसार जी कसा बदलतो जी एच इक्वल टू जी इंटू 1 मायनस ट्वाइस एच अपॉन आर. जी ने मल्टिप्लाय करून टाकलं. हा जी तिकडे नेला आणि ही टर्म लेफ्ट कडे घेतली पण लिहिली राईट कडे. सो जी मायनस जी एच इक्वल टू जी इंटू ट्वाइस एच अपॉन आर. जी मायनस जी एच म्हणजे जी मधला डिफरन्स डेल्टा जी. सो डेल्टा जी इक्वल टू जी इंटू ट्वाइस एच अपॉन आर. आपल्याला पाहिजे डेल्टा जी अपॉन जी कारण की डेल्टा जी अपॉन जीचं काम आहे. काय मिळेल ट्वाइस एच अपॉन आर. हा फॉर्म्युला पुन्हा लिहिला डेल्टा टी अपॉन टी 1/2 टाइम्स डेल्टा जी अपॉन जी. पण डेल्टा जी अपॉन जी किती आहे ट्वाइस एच अपॉन आर. 2 झाला कॅन्सल. सो डेल्टा टी अपॉन टी इक्वल टू एच बाय आर. टी म्हणजे काय अर्थवरचा पिरियड. डेल्टा टी म्हणजे काय पिरियड मध्ये होणारा चेंज. पण केव्हा जेव्हा त्या सिंपल पेंडुलमला उंच नेला हाईटला. किती हाईटला तुम्हाला हाईट दिली असेल किती 64 किलोमीटर 32 किलोमीटर 10 किलोमीटर व्हॉट एव्हर इट मे बी. पण नंबर असे असतील की कॅल्क्युलेशन सहज होईल. बरोबर आहे. मग तुम्हाला हाईट माहिती आहे किती आहे 64 किलोमीटर. मग हाईट लिहिली 64 किलोमीटर. अर्ची रेडियस किती असते 6400 किलोमीटर कॅन्सल. दोन्ही एकाच युनिट मध्ये पाहिजे तरच ते कॅन्सल करता येतील. नाही ते 1 मीटर मध्ये दुसरं किलोमीटर मध्ये कराल. हे कदाचित ना मीटर मध्ये असतील त्याचे किलोमीटर करून घ्यायचे. बरोबर आहे. मीटर मध्ये किती होतील 64,000 मीटर. बरोबर आहे. 64 किलोमीटर कॅन्सल झाले. डेल्टा टी अपॉन टी 1/100. हा टी इकडे घ्या तुम्हाला डेल्टा टी काढते. पहिला टी किती असू द्या जो टी असेल तो असेल. समजलं का समजलं. म्हणून जर सिंपल पेंडुलमला काही उंचीवर नेलं पहिला पिरियड माहित असेल तर दुसरा पिरियड काढायचा असेल तर डायरेक्टली हा फॉर्म्युला वापरा. कोणता डेल्टा टी अपॉन टी इक्वल टू एच बाय आर. पण तुम्हाला काय मिळेल डेल्टा टी. डेल्टा टी म्हणजे चेंज. मला सांगा हाईटला नेल्यानंतर जी का होईल. अरे उंच नेल्यानंतर जी
कमी होईल, जी कमी झाला तर पिरियड वाढेल. मग तुम्ही तर डेल्टा टी काढला, समजा डेल्टा टी मिळाला 0.2 सेकंड आणि पहिला टी होता 3 सेकंड. तुम्हाला म्हणतील फायनल टी काढा, एवढ्याने वाढला ना. मग फायनल टी काढताना पहिला जेवढा होता त्यात जेवढ्याने वाढला तो ऍड करा, नाही तर मग तेच आन्सर घेऊन बसाल. समजलं. तुम्ही या फॉर्म्युल्याने काय काढता, डेल्टा टी. पण तुम्हाला काय विचारतील, फायनल टी. तर पहिल्या टी मध्ये तो डेल्टा टी वाढला असेल तर ऍड करा, कमी झाला असेल तर मायनस करा. पण जशी हाईट वाढते तसा जी कमी होतो, जी कमी झाला तर पिरियड वाढतो. म्हणून फायनल पिरियड काढताना पहिल्या पिरियड मध्ये जेवढा बदलला तो ऍड करा, ऍडिशन करून आन्सर काढा. समजलं का. आणि डेप्थ मध्ये गेले तरी जी सगळ्यात जास्त जी अर्थच्या सरफेस असतो, वर गेले तरी जी कमी होतो, आतमध्ये गेले अर्थच्या आतमध्ये तरी जी कमीच होतो. आता विथ डेप्थ आपल्याला जी स्टडी करायचा आहे पहा परत. सो आपल्याला स्टडी करायचा आहे व्हॅरिएशन, बोल नका, व्हॅरिएशन ऑफ टी म्हणजे पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम विथ डेप्थ. सिंपल पेंडुलमला तुम्ही अर्थच्या आतमध्ये घेऊन चालले. लक्ष द्या, इकडे अर्थ आहे डोळ्यासमोर घ्यायची, अर्थच्या आतमध्ये गेले 10 किलोमीटर, 20 किलोमीटर, 32 किलोमीटर, 64 किलोमीटर इनसाइड दी अर्थ. बरोबर आहे. जसे अर्थच्या आत समजून आलं, जसे अर्थच्या आतमध्ये जाणार जी कमी होत जाईल, पिरियड वाढत जाईल. सरफेसवरचा पिरियड माहित असेल तर आतमधला पिरियड काढता आला पाहिजे. मग पहा कसं कराल. परत टीचा फॉर्म्युला काय, टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी रेस्ट पॉवर -1/2. म्हणून डेल्टा टी अपॉन टी इक्वल टू -1/2 टाइम्स डेल्टा जी अपॉन जी. हे तर तुम्हाला माहित आहे. एक दुसरं जी डी चा फॉर्म्युला आता सांगितला, जी डी इक्वल टू जी इंटू 1 - d/r. एच मध्ये काय होतं माहित आहे, जी एच इक्वल टू जी इंटू 1 - ट्वाइस एच अपॉन आर. कम्पेअर केलं तर आणखी चांगले लक्षात राहतात. हाईट जर बदलत असेल तर इथे ट्वाइस एच अपॉन आर आहे, डेप्थ जर बदलत असेल तर 2d अपॉन आर नाही आहे, d अपॉन आर आहे. ठीक आहे. आता हे अगोदर डिस्कस केलं, हे काढून टाकतो. आपल्याला पाहिजे डेल्टा जी अपॉन जी आहे ना. मग कसं काढणार, जी ने मल्टिप्लाय करा. सो जी डी इक्वल टू इथे जी मायनस जी इंटू d/r. कोणता जी जास्त आहे, जी जास्त आहे, याला इकडे घ्या. सो जी मायनस जी डी इक्वल टू, याला इकडे घेतलं, ही पूर्ण टर्म इकडे, जी इंटू d/r. जी मायनस जी डी म्हणजे जी मधला डिफरन्स, यालाच काय लिहा, डेल्टा जी. बरोबर आहे. हा जी घ्या त्याच्या खाली इक्वल टू काय राहील, d/r. म्हणून पिरियडचा फॉर्म्युला हाच परत हा वाला काय असतो, डेल्टा टी अपॉन टी इक्वल टू -1/2 टाइम्स डेल्टा जी अपॉन जी. सो डेल्टा टी अपॉन टी इक्वल टू -1/2 टाइम्स डेल्टा जी अपॉन जी किती आहे, d/r. म्हणून तुम्हाला काय फॉर्म्युला मिळाला. सो डेल्टा टी अपॉन टी इक्वल टू -d/2r. बरोबर आहे. हा कोणासाठी आहे, डेप्थ साठी. बरोबर आहे. हाईट साठी काय मिळाला होता, डेल्टा टी अपॉन टी इक्वल टू -h/r. हा होता हाईट साठी. हाईट बदलली तर हा फॉर्म्युला वापरायचा आणि डेप्थ बदलली तर वरचा वापरायचा. मला सांगा, जास्त चेंज विथ हाईट होते की विथ डेप्थ होते, जास्त हाईट नुसार जास्त चेंज होते, डेप्थ नुसार त्याच्या अर्धा चेंज. बघा ना 1/2 आहे ना, हाईट नुसार जेवढा बदलेल ना पिरियड, बरोबर आहे, डेप्थ नुसार त्याच्या अर्धाच बदलेल. हाईट नुसार जर जेवढा बदलला, समजा तुम्ही हाईट आणि डेप्थ सारखीच वाढवली, 100 किलोमीटर वर गेले, 100 किलोमीटर खाली गेले, बरोबर आहे. वर गेले तर जेवढा जी बदलेल, खाली गेलं तर त्याच्या अर्धाच बदलेल. बरोबर आहे. समजत आहे, अरे समजत आहे का. ओके. तर असं तुम्हाला यावरचे प्रॉब्लेम सोडवता यायला पाहिजे, जमतील. सो व्हॅरिएशन ऑफ जी विथ डेप्थ आणि त्याचा इफेक्ट ऑन पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. आणि डेल्टा टी तुम्हाला काढता येईल. टी म्हणजे काय असेल, पहिला पिरियड असेल. डेल्टा टी काढला की तुम्हाला T2 काढता येईल, कारण की हाईट नुसार जी कमी होईल तर पिरियड वाढेल. तर डेल्टा टी जर काढला तर T2 काढताना पहिल्या पिरियड मध्ये डेल्टा टी ऍड करा. म्हणून इथे T1 बरोबर काय असेल, टी, आणि T2 काढताना हा जो टी आहे त्यामध्ये डेल्टा टी ऍड कराल, तुम्हाला T2 काढता येईल. समजलं का. मी आता असे प्रॉब्लेम एक एक नाही करून दाखवलं, तुम्हाला जनरल सेन्स सांगितला प्रॉब्लेमचा, कसे प्रॉब्लेम्स विचारतो, जमेल. ओके. आता आणखी एक जीस रिलेटेडच.
ओके, आपण जो लक्ष द्या इकडे, आपण जो पिरियड लिहितो, सो पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम, बरोबर आहे, तो काय लिहितो, टी इक्वल 2π इंटू अंडर रूट L/G. पहा, लक्ष द्या, लक्ष द्या, हा फॉर्म्युला लक्ष इकडे द्या, हा फॉर्म्युला तेव्हाच वापरता येतो जेव्हा सिंपल पेंडुलमची लेंथ शॉर्ट असेल, बरोबर आहे. तर हा शॉर्ट सिंपल पेंडुलम साठी वापरता येतो. शॉर्ट सिंपल पेंडुलम, ज्या सिंपल पेंडुलमची लेंथ, शॉर्ट सिंपल पेंडुलम म्हणजे काय, ज्याची लेंथ व्हेरी व्हेरी लेस दॅन रेडियस ऑफ अर्थ आहे. ज्या सिंपल पेंडुलमची लेंथ अर्थच्या रेडियसच्या पेक्षा व्हेरी स्मॉल आहे. जसं सिंपल पेंडुलमची लेंथ आहे 10 मीटर, 2 मीटर, 5 मीटर, 100 मीटर, अर्थची रेडियस आहे 6400 किलोमीटर, असं असेल तरच हा फॉर्म्युला करेक्ट आहे. पण मी म्हटलं की असा एक सिंपल पेंडुलम बनवला ज्याची लेंथ अर्थच्या रेडियसच्या अर्धी आहे, ज्या सिंपल पेंडुलमची लेंथ अर्थच्या रेडियस एवढी आहे, ज्या सिंपल पेंडुलमची लेंथ अर्थच्या रेडियसच्या डबल आहे. थेरॉटिकल प्रॉब्लेम्स, बरोबर आहे. तर जर तुम्हाला त्याचा पिरियड काढायचा असेल तर हा फॉर्म्युला लागू पडणार नाही. सो दिस फॉर्म्युला इज अप्लिकेबल व्हेन पिरियड ऑफ लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम इज व्हेरी व्हेरी लेस दॅन रेडियस ऑफ अर्थ, शॉर्ट सिंपल पेंडुलम, बरोबर आहे. आता बघा, लिमिटेशन जर घ्यायचे नसतील तुम्हाला तर सिंपल पेंडुलमच्या पिरियडचा फॉर्म्युला काय मिळतो, फॉर लार्ज लेंथ, जर खूप जास्त लेंथ असेल, लार्ज लेंथ म्हणजे काय, वेन लेंथ इज कम्पेरेबल विथ आर, इक्वल टू आर नाही, कम्पेरेबल म्हणजे L इक्वल टू R/2, L इक्वल टू थ्राईस R, L इक्वल टू R, अशा केसमध्ये कम्पेरेबल, बरोबर आहे. असं जर असेल तर सिंपल पेंडुलमच्या पिरियडचा फॉर्म्युला असतो 2π इंटू अंडर रूट. बघा मी कसा लिहितो, हा L जी तर खाली आहेच 1/, हा जी आहेच, इथे काय लिहायचं बघा, इथे लिहायचं 1/L प्लस 1/R, बरोबर आहे. आणि हा एक करेक्ट फॉर्म्युला, व्हेरी करेक्ट फॉर्म्युला, बरोबर आहे. यावरून सगळे फॉर्म्युले मिळतात, बरोबर आहे. सो फॉर लार्ज सिंपल पेंडुलम, याच्या आपण घेऊ आता केसेस. पहा, लक्ष द्या, मी इकडे लिहितो. सो जनरल फॉर्म्युला फॉर पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम, काय लिहिला फॉर्म्युला, टी इक्वल टू 2π इंटू अंडर रूट, इथे 1 खाली जी, इथे काय लिहिलं 1/L प्लस 1/R. आता पहा, पहिली केस फॉर शॉर्ट सिंपल पेंडुलम. सिंपल पेंडुलम कसा आहे, शॉर्ट आहे. शॉर्ट आहे म्हणजे त्याची लेंथ जी आहे ती कशी आहे, व्हेरी स्मॉल. लेंथ जर व्हेरी स्मॉल आहे तर त्या व्हेरी स्मॉल लेंथसाठी आर काय असणार, इन्फायनाइट. लेंथ कमी आहे ना, तर त्या लेंथ कमी आहे पण आर त्या लेंथच्या मानाने खूप जास्त आहे. म्हणजे आर काय घ्यायचा, आर ऍक्च्युली इन्फायनाइट नाही आहे, पण मी म्हटलं या पेनची लेंथ एवढी आहे आणि अर्थची रेडियस पेनच्या प्रमाणात इन्फायनाइटच आहे. बघा ना, पेनची लेंथ एवढी आहे, सिंपल पेंडुलमची लेंथ एवढी आहे, अर्थची रेडियस खूप जास्त आहे, म्हणजे त्याला काय कन्सिडर केलं, इन्फायनाइट. म्हणजे ऍक्च्युली असं नका घेऊ की अर्थची रेडियस इन्फायनाइट आहे म्हणून, ॲज कम्पेअर टू एल, एल इतका स्मॉल आहे की आर त्याच्या मानाने इन्फायनाइट येतो. आर जर तुम्ही इन्फायनाइट घेतला तर बघा इकडे बघा, आता 1/∞, 1/∞ 0, म्हणून हा पिरियडचा फॉर्म्युला काय मिळेल, टी इक्वल टू 2π, इथे 1/, इथे जी, आणि हा एल खाली आहे, हा एल जाणार वर, म्हणजेच पिरियडचा फॉर्म्युला काय मिळेल, अंडर रूट मध्ये L/G. हा यावरून हा येतो. समजलं का? म्हणजे सिंपल पेंडुलम जर व्हेरी शॉर्ट असेल तर हा फॉर्म्युला यावरून येतो. आता हा वेगवेगळ्या केसेस घेता येतील. तुम्हाला म्हणतील की पहा, लक्ष द्या, इफ लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम इक्वल टू रेडियस ऑफ अर्थ, सिंपल पेंडुलमची लेंथ किती आहे, अर्थच्या रेडियस एवढी. बघा, इफ म्हणजे इथं काय झालं हे समजलं ना तुम्हाला, L इक्वल टू R, म्हणजे याचा अर्थ समजलं पाहिजे की लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम इज इक्वल टू रेडियस ऑफ अर्थ. सिंपल पेंडुलमची लेंथ अर्थच्या रेडियस एवढी आहे म्हणजे L इक्वल टू R. तुम्हाला विचारतील पिरियड काढा, तर पिरियडचा जनरल फॉर्म्युला काय सांगितला, 2π, वरत लिहायचा 1, खाली लिहायचा G, इथे 1/L प्लस 1/R. ओके, आता कोण कोणा एवढा आहे, L R एवढा आहे, तर पिरियडचा फॉर्म्युला काय मिळेल, इथे 2π, इथे 1/, इथे हा G, इथे 1/R प्लस 1/R, म्हणजे काय मिळेल, अरे काय मिळेल, 1/, इथे G, इथे काय करणार 2/R, R जाणार वर, म्हणून पिरियडचा फॉर्म्युला काय मिळेल, टी इक्वल टू 2π इंटू अंडर रूट मध्ये R/2G.
बरोबर आहे. म्हणजेच काय झाला माहित आहे, हा √2 वेगळा काढा, 1/√2 जर वेगळा काढला तर हा किती झाला, 2 पाय इंटू अंडर रूट मध्ये r/g. समजते? बरं समजत आहे का? म्हणून इथे 2g म्हणजे t = 2 पाय इंटू अंडर रूट l/g येणार, r/g. म्हणजे तुम्ही काय करणार, तुम्हाला म्हणजे मिस्टेक काय होऊ शकते, तुम्हाला म्हटलं की l = r, तुमच्याकडे पिरियडचा फॉर्म्युला आहे 2 पाय इंटू अंडर रूट मध्ये l/g. तुम्ही काय कराल, t = 2 पाय इंटू अंडर रूट मध्ये l च्या जागी r/g. हा झाला रॉंग. फोन करायला समजलं का तुम्हाला? हा सिंपल पेंडुलमच्या पिरियडचा फॉर्म्युला आहे ना. पण तुम्हाला काय म्हटलं, त्या पेंडुलमची लेंथ किती आहे, r. तुम्ही काय कराल, l च्या जागी r लिहाल, हे काढाल. हे तर रॉंग झालं. बरोबर आहे. म्हणून जर सिंपल पेंडुलमची लेंथ खूप जास्त असेल तर हा फॉर्म्युला वापरता येत नाही. सिंपल पेंडुलमची लेंथ खूप जास्त असेल तर फॉर्म्युला कोणता वापरायचा, कोणता फॉर्म्युला वापरायचा? यस, 1/2 पाय 2 पाय इंटू 1/√2 मध्ये g 1/l + 1/r. इथे तुम्ही आता l च्या जागी r/2 करू शकता, l च्या जागी टॉइस r करू शकता, l च्या जागी थ्राइस r करू शकता. तुम्हाला सिंपल पेंडुलमचा पिरियड काढता येईल. आता तुम्हाला म्हटलं की एक मोठ्यात मोठा सिंपल पेंडुलम घ्या, जेवढा पाहिजे तेवढा मोठा घ्या, तर तुम्ही l काय घेणार, इन्फिनिटी. बरोबर आहे. सो फॉर लार्जेस्ट पॉसिबल सिंपल पेंडुलम, लार्जेस्ट पॉसिबल म्हणजे लेंथ किती घ्यायची, इन्फिनिटी. पहा काय करणार, लक्ष द्या, गंमत पहा. सो टी चा फॉर्म्युला t = 2 पाय इंटू अंडर रूट मध्ये 1/, इथे g, इथे काय करणार 1/l + 1/r. आता तुम्ही l किती घेणार, इन्फिनिटी. l जर इन्फिनिटी घेतला तर इथे 1/∞ 0, हा r जाणार वर. सो t = 2 पाय इंटू अंडर रूट मध्ये r/g. बघा हा जो पिरियड आहे ना, यापेक्षा जास्त पिरियड कोणत्याही सिंपल पेंडुलमचा असू शकत नाही. माझं बोलणं समजलं की नाही? पहा इकडे बघा, टी चा फॉर्म्युला असतो 2 पाय इंटू अंडर रूट मध्ये l/g. आपण लेंथ वाढवली तर पिरियड वाढेल, पण लेंथ वाढून राहिले, पिरियड वाढून राहिला, लेंथ वाढून राहिले, पिरियड वाढून राहिला. काही लिमिटेशन असतील ना. तुम्ही लेंथ काय केली, इन्फानाइट. लेंथ जर इन्फानाइट केली तर पिरियड एवढा मिळेल. हा पिरियड तुम्हाला काढायचा आहे, कसा काढता येईल पहा. तर आपल्याकडे डेटा आहे, आर किती आहे 6400 किलोमीटर, म्हणजे किती मिळेल 64 इंटू 10⁻³ हा 3 हा 2 5, हे काय झालंय मीटर, जी अप्रॉक्सिमेटली 10. करा बरं, t = 2 पाय. ओके, आर किती मिळाला 64 इंटू 10⁻⁵, आणि जी किती आहे 10, हा 10 आणि 10⁻⁵ कॅन्सल, इथे किती राहिला 10⁻⁴. करा कॅल्क्युलेशन, t = काय मिळेल, इथे 2 पाय, इथे किती राहिलं 64 इंटू 10⁻⁴. सो t = 2 पाय. बरोबर आहे. 64 च याचा रूट काय येणार 8 इंटू 10⁻⁴ चा 10⁻² म्हणजे किती 100. बरोबर आहे. म्हणजे किती मिळेल तुम्हाला, हा 16 पाय म्हणजे 1600 पाय. बरोबर आहे. यापेक्षा, बरोबर आहे ना, यापेक्षा जास्त पिरियड कोणत्याही सिंपल पेंडुलमचा असू शकत नाही. सो दिस इज द मॅक्सिमम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम. बरोबर आहे. आणि ऐका बरोबर, हा पिरियड कोणाचा असतो माहित आहे, लक्ष द्या इकडे. ही आहे अर्थ, त्याच्या भोवती फिरत आहे कम्युनिकेशन सॅटेलाइट. कोणता, कोणता, कम्युनिकेशन सॅटेलाइट. कम्युनिकेशन सॅटेलाइट. कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणजे जशी अर्थ फिरेल तसा हा फिरेल. कम्युनिकेशन सॅटेलाइटचा पिरियड असतो 24 आवर, आणि त्याचा फॉर्म्युला हाच मिळते, t = 2 पाय इंटू अंडर रूट मध्ये r/g. म्हणजे हा पिरियड जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर हा किती मिळेल 24 आवर. म्हणजे कोणत्याही सिंपल पेंडुलमचा पिरियड 24 आवर पेक्षा जास्त होऊ शकत नाही ऑन अर्थ. म्हणजे मॅक्सिमम पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम पॉसिबल इज 24 आवर. पण असं काही विचारणार नाही. मला वाटतं काही जणांच्या काय लक्षात आलं की नाही. हा झाला जनरल फॉर्म्युला. आपण काय केलं, लॉंगेस्ट पॉसिबल सिंपल पेंडुलम म्हणजे लॉंगेस्ट पॉसिबल म्हणजे n काय घेणार, l काय घेणार, इन्फिनिटी. l जर इन्फिनिटी घेतला तर 1/∞ 0, इथे 0, हा r जाणार वर, हा झाला पिरियड. याला कॅल्क्युलेट करणं फार सोपं आहे. r किती आहे 6400 किलोमीटर, तो काय होणार 64 इंटू 10⁻⁵ मीटर. r लिहून टाकला, g लिहून टाकला, g 10. बरोबर आहे. कॅल्क्युलेशन तुम्हाला करता आले. आणि हाच फॉर्म्युला कोणाचा असतो माहित आहे, कम्युनिकेशन सॅटेलाइटच्या पिरियडचाही हाच फॉर्म्युला असतो. म्हणून कम्युनिकेशन सॅटेलाइटचा पिरियड आणि पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम हॅव्हिंग इन्फायनाइट लेंथ आर सेम. आणि कम्युनिकेशन सॅटेलाइटचा पिरियड किती असतो 24 आवर. ह्याला जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं ना, हा 24 आवरच मिळतो. किती आपण कालच तर केलं होतं 86400.
86400 आणि याला करा बरं कॅल्क्युलेट. हा 86400 सेकंदच मिळेल. बरोबर आहे. म्हणजे वन डे म्हणजे किती 24 आवर. समजलं का? ठीक आहे. आणि दिस इज अशा तऱ्हेने तुम्हाला वेगवेगळ्या सिंपल पेंडुलमचे पिरियड काढता येतील. ठीक आहे. आता सिंपल पेंडुलमवरचं डिस्कशन पूर्ण झालं. आता तुम्ही डीपीपी सोडवा. तुम्हाला डेफिनेटली खूप चांगल्या तऱ्हेने सोडवता येणार. लहान सहान प्रॉब्लेम येतील तर ते आपण उद्यापासून डीपीपी मधल्या डिफिकल्टीज घेऊ. ठीक आहे. थँक्यू. रेकॉर्डिंग बंद करा. थोडंसं घाईत झालं आज. ओके चला.